जे जे त्यांनी अनुभवलेले त्याच्यातल्या मुख्य मुख्य घटना आहेत की ज्या साधकावस्थेतल्या आहेत, ते सर्व टप्पे ते आपल्याला अत्यंत सूक्ष्म रीतीने सांगतायत. कारण हे सर्व आपण आपल्या पातळीवरती पण अनुभवत असतो, अनुभवणार पण आहोत. हे बाबा मुक्तानंद सारखी महान विभूती आहेत, त्या उच्च पातळीवरती अनुभवत असतात. आपण जरी त्यांच्या समोर धुलिकणा इतके जरी असलो तरी सुद्धा आपल्या पातळीवरती पण आपण काही बदल नक्कीच अनुभवणार असतो आणि अनुभवत असतो, जे आपल्याला कळत नसतं. इथे बाबा मुक्तानंदांनी प्रत्येक टप्प्यातले त्यांचे अनुभव जे सांगितले ते सर्वच किंवा ते आपल्याला येतील अशातली गोष्ट नाही आहे. आपल्या पातळीवरती अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने राहू शकतात. ह्या सर्व उच्च कोटीच्या अनुभूती आहेत की ज्या संतांना होतात, ज्या साधनेच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेमध्ये होतात. हे आपणाला आपल्यासारख्या सामान्य जनसामान्यांना सुद्धा ज्ञान असावं, ह्या दृष्टीने हा खुला भांडार बाबा मुक्तानंदांनी केलेला आहे. कारण ह्या जनसामान्यामधनंच एखादा असा संत एवढा महान होऊ शकतो ही संतांना खात्री असते. आणि जे आपल्यासारखे सर्वजण आहेत तर त्यांची उन्नती पण नक्की होणार असते. ह्यासाठी त्यांनी आपला पूर्णतः अनुभव खुला केलेला आहे. काल आपण आता पाहिलं की बाबा मुक्तानंद येवल्याला त्यांच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये राहायला गेले आणि तिथे ते अत्यंत उद्विग्न अवस्था, शारीरिक पीडा, वेदना, उष्णतेचा अनुभव, वेदनेचा अनुभव हे सर्व त्यांनी अनुभवलं. मानसिक उद्विग्नता त्यांनी अनुभवली. वेगवेगळे विकार, वासना, क्रोध जे सर्व काही त्यांच्या अंतरी प्रकट होत होतं आणि हे त्यांना असह्य झालं होतं. आणि अशा बेचैन अवस्थेतूनच नंतर त्यांनी जेव्हा रात्री ध्यानाला बसले आणि मग त्यावेळेला त्यांनी म्हणजे एवढी बेचैन अवस्था होती तरी सुद्धा त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नव्हते आणि ते ध्यानासाठी प्रयत्न करतच होते किंवा आपलं मन संतुलित ठेवण्यासाठी ते वेगवेगळे कसोशीने प्रयत्न करतच होते. आणि असंच प्रयत्न करताना रात्री ते पुन्हा पद्मासनात बसले आणि ध्यानाला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांना जाणवलं त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रवेश केलेला आहे आणि ते त्यांना दृश्य दाखवत आहेत, वेगवेगळी दृश्य दाखवत आहेत. आणि त्याच वेळेला त्यांना हे जाणवलं की काहीतरी शक्ती माझ्या अंतरी प्रवेश झालेली आहे. आणि त्यावेळेला मग त्यांना समोर असलेलं शेत जळत आहे, समुद्र दुभंगला आहे, म्हणजे समुद्राला 2 भाग झालेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पृथ्वी विलीन झालेली आहे. असं प्रलयाचं त्यांना दृश्य दिसतंय आणि सर्वत्र जळत आहे. त्यानंतर मानवासारखे माणूस असा विक्राळ माणसांचे काही माणसं अशी नाचत आहेत. तर अशा चित्रविचित्र अशा पद्धतीने त्यांना ते दृश्य दिसतंय आणि ते दिसत असतानाच त्यांना भीतीही वाटते, दिसतंही. आणि त्याच वेळेला त्यांची मुद्रा खेचरी मुद्रा लागली. म्हणजे हा टाळूचा जो भाग असतो तो आपली जीभ पूर्णतः टाळूला लागते, हे अशा मुद्रेचं ते हे आहे. पण ती मुद्रा अनेक साधक साधना करताना आवर्जून करतात. ती त्यांना आपण होऊन लागली. त्यानंतर मूलाधार बंध, जसं आता ब्रह्मविद्येमध्ये पण आकुंचन शिकवलं जातं की आपलं जे हे आहे मूलाधाराचा जो भाग आहे म्हणजे शौचाचा जो भाग आहे तर तो तिथे बंध लावणं म्हणजे तिथे ती एक योगिक क्रिया आहे. तर ते त्यांचे आपणहून बंध लागला आणि खेचरी मुद्रा आणि मूलाधार बंध लागला आणि त्यांना इथे मूलाधाराच्या इथे पाठीच्या भागात प्रचंड वेदना झाल्या आणि नंतर त्यांना त्यावेळेला त्यांच्या अंतरिक्षातून एक प्रचंड प्रकाशाचा झोत त्यांच्या अंतरी प्रवेश झाला आणि तो प्रवेश होऊन मग त्यांना पुढे सर्व काही एक आपण ते वाचूया वर्णन परत. तो प्रकाशाचा झोत अंतरी आल्यानंतर पुढे त्यांच्याच शब्दात आपण वाचूयात म्हणजे पुन्हा हे होईल.
माझ्याशिवाय सारे विश्व नष्ट झाले होते. इथे बघा, डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला तर समोर दिसणारे दृश्य ते हे केवळ भ्रम आहे हे देखील समजत होते. तरी सुद्धा मी अतिशय भयभीत झालो होतो. समोर जळतंय पाणी, प्रलय आहे आणि ते घाबरले होते. आणि पण त्यांना हेही जाणवत होतं की हा भ्रम आहे. तरी सुद्धा मी भयभीत होत होतो. डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच उघडले. पुरा प्रलय ओढवला असून त्यात पृथ्वी जलमय झालेली अजून दिसत होती. माझ्याशिवाय सारे विश्व नष्ट झाले होते. माझी झोपडी मात्र वाचली होती. इतक्यात बाहेरून जलप्रलयावर तरंगत एक सुमारे 4 फूट व्यासाचा चंद्राकृती तेजोगोल माझ्या समोर येऊन ठेपला. तो शुभ्र तेजयुक्त गोळा माझ्या डोळ्यांना भिडला आणि त्यानंतर माझ्यात प्रविष्ट झाला. आता प्रलय सगळीकडे जलमय झाले आणि तिथे दिलंय त्यांनी सुमारे 4 फूट व्यासाचा चंद्राकृती तेजोगोल. म्हणजे काय अनुभूती असेल, काय प्रचिती असेल ती. एवढा मोठा 4 फूट व्यासाचा, म्हणजे किती बापरे. 4 फूट व्यासाचा शुभ्र तेजयुक्त गोळा माझ्या डोळ्यांना भिडला आणि त्यानंतर माझ्यात प्रविष्ट झाला. आणि तो कसा आला तर त्या जे जलमय झालंय सर्वत्र आणि त्या जल प्रलयावर तरंगत तो आला आणि तो त्यांच्या अंतरी प्रवेश झाला आणि त्यानंतर माझ्यात प्रविष्ट झाला. ही मी प्रत्यक्ष पाहिलेली घटना मी लिहित आहे. हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. हे दृश्य मी प्रगट पाहिले आहे. घडताना जणू काही समोर घडतंय असं मी पाहिलेलं आहे. आकाशातून उतरलेला तो तेजोगोल माझ्यात प्रविष्ट झाला. त्या विद्युत ज्योतीचा माझ्या नाडांत प्रवेश होताच एका क्षणात माझी जीभ टाळूला चिकटली गेली. डोळे बंद झाले. मस्तकात एक अत्यंत प्रखर प्रकाशाची ज्योती दिसली. फार भीती वाटू लागली. बद्ध पद्मासनात बसलो असतानाच शिर जमिनीला चिकटले गेले. त्यांना त्यांच्या तो तेजोगोल अंतरी गेल्यानंतर त्यांची खेचरी मुद्रा, मूलाधार, पद्मासन सगळं काही झालंय आणि त्यांना त्यांच्या अंतरी असलेल्या आत्मतत्वाची अनुभूती आली. अंतरी जी आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जी ज्योत आहे ती त्यांनी दिसली. त्यांना त्याचा साक्षात्कार झाला. ती त्यांनी अनुभवली आपल्या अंतरी. आणि इथे देत आहेत की नंतर त्यांचं डोकं जमिनीला टेकलं गेलं. म्हणजे बसलेत आणि बद्ध पद्मासन आहे आणि त्यांचं डोकं आपणहून जमिनीला टेकलं गेलं. आता पुढे म्हणतायत, आता आजचं वाचन सुरू होत आहे. काही वेळाने डोळे उघडले. एका फिक्या लाल रंगाच्या चमचम करीत किंचित हलणाऱ्या अति कोमल ज्योतीतून अनंत स्फुल्लिंग जगभर पसरत आहेत असे दिसू लागले. त्यांच्याकडे पाहता पाहता माझे आसन मोकळे झाले. शरीर भाव पूर्ववत झाला. आसनावरून उठलो. बाहेर गेलो. उजवीकडे पाहिले, डावीकडे पाहिले. वातावरण शांत होते. मी विस्मित आणि आश्चर्यमग्न झालो. आत्ताच मी काय काय पाहिले होते. पुन्हा आत गेलो. डोळे मिटताच ती ज्योती पुन्हा जशीच्या तशी समोर दिसू लागली. डोळे उघडून पुन्हा बाहेर गेलो तर तिथे काहीच दिसत नव्हते. असे होता होता पुष्कळ रात्र झाली. झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप आली नाही. डोके जड झाले होते. अशा स्थितीत पहाटेचे 4 वाजले. उठलो, स्नान केले. पद्मासनात बसून पूर्वीप्रमाणे विधिवत श्री गुरु ध्यान करायला आरंभ केला. ध्यानाला बसताच चित्त पूर्ण अंतर्मुख झाले. आसनस्थ असतानाही शरीर डोलू लागले. पार्श्वभागी हृदयाकाशात मन प्रफुल्लित करणारी एक ज्योत दिसू लागली. तिच्याकडे पाहता पाहता गुरु ओमच्या दिव्य अंतर्नादात आनंदाने डोलू लागलो. अशा प्रकारे 1.5 तास अखंड ध्यान चालू असताना एक नवी क्रिया होऊ लागली. तर इथे त्यांना हे सगळी जी अनुभूती होती त्या अनुभूतीतून जी बेचैनी होती, शरीराची बेचैनी, मनाची बेचैनी, आणि ह्या अनुभूतीतून त्यांना सद्गुरु कृपेने त्यांना आत्मसाक्षात्कारात स्वतःच्या अंतरी असलेली ज्योत त्यांना दिसली.
आणि त्यांना स्थिर केलं पूर्ण. तो अनुभव यायचा होता, त्याच्या अगोदरचा हा सगळा प्रलय आणि हे सगळं खळबळ होती, ती अनुभूती देण्यासाठी जी अंतरी त्यांच्या कुंडलिनी शक्तीचं जागरण झालं होतं, तिने खळबळ सगळी उठवली होती, कारण त्यांना त्या अनुभूतीत घेऊन जायचं होतं. आणि नंतर मग त्यांना त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा ज्योत दिसू लागली आणि गुरुध्यान त्यांनी सुरू केलं. आता पुढे म्हणतायत, माझ्या मुखातून उंटासारखा तर कधी अक्षरशः वाघाच्या डरकाळीसारखा ध्वनी बाहेर पडू लागला. वाघासारखी गर्जना माझ्या मुखातून किती जोराने बाहेर पडत होती कुणास ठाऊक, पण बाहेर मात्र लोकांना उसाच्या शेतात वाघ आला असावा असे वाटले. थोडा वेळ या क्रियेचा असाच वेग चालू राहिला. मन शांत मग शांत झालो. ध्यान संपल्यावर आसनावरून उठलो. शरीर ठणकत होते, जड झाले होते. पूर्ण भानावर येऊन कुटी बाहेर आलो आणि झोपाळ्यावर बसलो. वातावरण शांत होते. आम्रवृक्षावरील पक्ष्यांची किलबिल पूर्वेकडे होत असलेल्या सूर्यनारायणाच्या आगमनाची सूचना देत होती. इतक्यात शेताचा मालक आला. त्याने माझी धूपारती प्रज्वलित केली. चारी दिशांना धूप दाखवला. सुगंधित धूपाच्या मंद मंद लहरींनी ध्यानकुटीच्या आसपासचे वातावरण सुगंधाने भरून गेले. नंतर तो मला म्हणाला, बाबाजी, काय झाले कुणाला ठाऊक? मी इथे आलो तर आपण ध्यानात होतात. एखादा वाघ भीक आला असावा असे वाटत होते. बाबाजी, खरं सांगतो, मी शेताच्या बाहेरूनच इकडे आलो. जवळजवळ अर्धा तास वाघाची गर्जना ऐकत होतो. अतिशय आश्चर्यचकित होऊन हे तो मला सांगत होता. इतक्यात माझी काढा घ्यायची वेळ झाली. तो मी कुटीत बनवत असे. आज त्याने बनवला. मी तो प्यायलो. विचार करू लागलो की हे काय चालले आहे. ध्यानात मी वाघासारखा ओरडलो हे तर खरेच, पण तो आवाज इतक्या दूरपर्यंत कसा ऐकू गेला असेल? खरी गोष्ट कुणाला सांगितली तर तो मला नक्कीच वेडा म्हणेल, म्हणून गप्प बसलो. ह्या स्थितीसंबंधी माझ्या वाचनात काहीही आले नव्हते की कोणाकडून मी ऐकलेही नव्हते. ऐकल्या होत्या मोठमोठ्या वेदांताच्या गोष्टी आणि त्यांच्या श्लोकांचे अर्थ. मी झोपाळ्यावर शांत बसून राहिलो. आज बाबू पहाटे जरा लवकरच आला. हसत हसत येत होता. बाबा गेलेही नाहीत आणि वेडेही झाले नाहीत. अगदी सुखरूप आहेत हे पाहून त्याला फार संतोष झाला होता. नमस्कार करून तो समोर बसला. माझा एक आवडता पाटील माझ्या निवासस्थानाची रोज झाडलोट करीत असे. तो पण आला आणि साफसफाई करू लागला. तर इथे मूळ हिंदी पुस्तक आहे, त्याचं ट्रान्सलेशन करताना वाघाची गर्जना केलेलं आहे. तर ट्रान्सलेशन मध्ये गर्जनाच्या ऐवजी डरकाळी पाहिजे होती. तर हे त्याच्यामुळे मला पण म्हटलं, वाचलंय वाघ शिव. कसं अंतर मनामध्ये पक्क झालेलं असतं शब्दांच्या जोड्या. आणि हेच काल सांगितलं ना, हृदयाकाशात शब्द भांडार भरलेला आहे, त्यातलाच प्रकार झाला आता. तर हे जे आहे की त्यांना त्या ध्यानामध्ये त्यांच्या अंतरातून ते प्रकट होत आहे आणि ते प्रत्यक्षात त्यांना पण ऐकायला येते ते. आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं हे काय चाललंय. आणि नंतर पुन्हा पहिला उंटाचं. आता उंटाचा आवाज तर आपण ऐकला तर आतापर्यंत तर काय आठवत नाही, ऐकायला पाहिजे आता. आणि त्यानंतर वाघाच्या डरकाळ्या ते करतायत आणि नंतर ध्यानात पण आहेत. आणि त्याच्यानंतर त्यावेळेला तो शेतमालक येऊन, तो पण म्हणजे त्याने येऊन सांगितला अनुभव, म्हणजे नक्कीच खरं आणि इतक्या दूरपर्यंत. म्हणजे काय असेल हे. तर ह्या अनुभूती उच्च कोटीच्या. आणि त्यानंतर जो बाबूराव, त्याला रात्री घरी पाठवलं होतं की बाबा रे, तू थांबू नकोस, उगाच माझा हार्ट फेल झालं तर लोक तुला काहीतरी म्हणतील की तू असताना कसे गेले हे. तर तो बाबूराव त्यांना पाहून खुश झाला की बाबा हे गेले पण नाहीत आणि वेडेही झाले नाहीत. तर अशा रीतीने पुन्हा साफसफाई करायला आला. म्हणजे त्यांच्यावरती किती प्रेम होतं सर्वजणांचं. म्हणजे जो भगवंताच्या लीन होतो तर त्याची प्रत्येक गोष्ट भगवंत करतो हे यातनं सिद्ध होतंय. आणि आपण आपल्या जीवनात पण अनुभवतोय. आणि हे म्हणजे आहेच खरं. हे किती सुंदर आहे. तर मग साफसफाई करण्यासाठी पाटील येत होते, ते आले. आता पुढे म्हणतायत,
बाबूने विचारले, आपण कसे आहात? आपण तर म्हणत होता की एक तर मी मरून तरी जाईन किंवा मला वेड तरी लागेल. असे काही होऊ देऊ नको म्हणून मी देवाची प्रार्थना केली होती आणि वेडेवाकडे होणार नाही अशी माझी खात्री होती. बाबू सांगतोय, मी प्रार्थना केली होती बाबा. मी म्हटले, होणार नाही काय? रात्री तर मृत्यूच झाला. सारी सृष्टी जळून गेली, पृथ्वी जलमय झाली. मी मात्र मरता मरता वाचलो. बाबू, माझी दशा काही ठीक नाही. मी साफ वेडा झालो आहे. बाहेरून दिसले नाही तरी आत वेडाच झालो आहे. मग बाबूराव कुटीत जाऊन तंबोरा घेऊन आला आणि काही छंद गाऊ लागला. माझ्या ध्यान कुटीत कोणीही यायचे नाही. माझ्या ध्यान कुटीत कोणीही यायचे नाही आणि आलेच तर शांत बसायचे असा कडक नियम होता. त्यामुळे वातावरण निशब्द होते. श्रुती की टेर या पुस्तकातील पुढील छंद एकाग्रतेने ऐकत होतो. आता त्यांच्याकडे येणारे सर्वच जण पण तयारीचेच होते. त्यांच्या सेवेसाठी येणारे, रात्री झोपायला येणारा बाबूराव तो पण काय काय गाऊन दाखवतो. भेटायला येणारी आजी ती जनाबाईंचे अभंग, तुकारामांचे अभंग गाऊन दाखवते. पुन्हा पाटील, ते सगळे जण त्यांच्याकडे येणारे, कारण त्यांचा सहवास, त्यांचा सत्संग हवा होता म्हणून यायचे, सेवा करायचे. तर अशा पद्धतीने आता बाबूराव गातोय, तू आप अपनी याद कर, तू आप अपनी याद कर, फिर आत्म को तू प्राप्त हो. तू आप अपनी याद कर, फिर आत्म को तू प्राप्त हो. ना जन्म ले मर भी नहीं, ना जन्म ले मर भी नहीं, मत ताप से संतप्त हो. जो आत्म सो परमात्मा है, तू आत्म से संतृप्त हो. यह मुख्य तेरा काम है, मत देह में आसक्त हो. किती सुंदर आहे. पुन्हा वाचूया आपण. तू आप अपनी याद कर, फिर आत्म को तू प्राप्त हो. तू आप अपनी याद कर, फिर आत्म को तू प्राप्त हो. ना जन्म ले मर भी नहीं, मत ताप से संतप्त हो. आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. खरं तर हे आपण माऊलींनी पण आपल्याला शिकवलेलं आहे. ना जन्मले मर भी नहीं, मत ताप से संतप्त हो. तापाने संतापून जाऊ नको. जो आत्म सो परमात्मा है, तू आत्म से संतृप्त हो. आत्माच परमात्मा आहे, त्यामुळे तू आत्म्यातूनच संतोष प्राप्त करून घे बाबा, बाकी कुठं आहे नाहीये. यह मुख्य तेरा काम है, मत देह में आसक्त हो. किती सुंदर आहे. जो आत्मा सो परमात्मा है, तू आत्मा से संतुष्ट हो. यह मुख्य तेरा काम है, मत देह में आसक्त हो. जो आत्मा सो परमात्मा है, तू आत्मा से संतृप्त हो. यह मुख्य तेरा काम है, मत देह में आसक्त हो. मी हा छंद ऐकताच दिव्य भाव जागृत झाला. शरीराच्या क्रिया सुरू झाल्या. मी कुटीत निघून गेलो. ध्यान सुरू केले. आता ध्यान मी करत नव्हतो, ध्यानच मला ध्याता बनवत होते. ध्यानच करून घेत होतं त्यांच्याकडून. आता ध्यान ही अवस्था आहे. थोडं सोसलं की हेच होतंय. आता आपण पण जुलैपासून अनुभवतोय की हे कसं घडतंय, आपला अभ्यास होतोय. खरं एक वेगळीच अनुभूती आहे. म्हणजे हे आहे, आपण अनुभवतोय आपल्या पातळीवरती, आपल्या सर्वांच्या पातळीवरती हे अनुभवतोय. हे करून नाही आहे तर हे आपल्याला ती करून घेते, स्वाध्याय करून घेते सर्वांकडून, आपल्या सगळ्यांकडून ती शक्ती. तर इथे त्या पद्धतीने आता आपण स्वाध्यायापर्यंत पोहोचल्या. आपण लवकरच ध्यानात पण प्रवेश करूच चांगल्या रीतीने, की ध्यानच आपल्याकडून करून घेईल ह्या पद्धतीने. तर आता बघा, हा छंद मी ऐकताच दिव्य भाव जागृत झाला. शरीराच्या क्रिया सुरू झाल्या. मी कुटीत निघून गेलो. ध्यान सुरू झाले. आता ध्यान मी करत नव्हतो. ध्यानच मला ध्याता बनवीत होते. कारण आत्म अनुभूती झाली. युद्ध संपलं. योद्धा मी मन होत होतं. आता ब्रह्मविद्येत पण हे आपल्या अंतरी असलेल्या तत्वाला युद्ध करू द्या.
आपण आपल्या आतमध्ये म्हणजे आपण जे आपल्याला वाटतं मी करतोय आणि त्यामुळे मग आपला एक हे चालू राहतं की मला ध्यान करायचंय, मला अभ्यास करायचंय, मला वाचन करायचंय, मला ऐकायचंय. तर हे जेव्हा होतं तर तेव्हा मग तो भरपूर सारा प्रयत्न आहे आणि प्रयत्न तर करायचेच आहेत, परंतु ती धडपड भरपूर आहे. पण जेव्हा आपण आत्मतत्वात स्थिर होतो तेव्हा ती सगळे ते कार्य तर होणारच असतं, परंतु मग ते त्या आत्मतत्वाच्या अधिपत्याखाली जातं ते, आणि ते सगळा भार किंवा सगळी सूत्र ते आत्मतत्व घेऊन ते कार्य करतं, ही गोष्ट आहे. तर आता ह्यांना आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे, आत्मज्योत त्यांना प्रत्यक्षात दिसल्यामुळे त्यांचं ध्यान आता प्रयत्न नाहीये तर ध्यानच त्यांच्याकडून ध्यान करू लागले, ही गोष्ट आहे. आता जर आपण विचार केला ध्यान करताना किंवा नामस्मरण करताना किंवा एखादं काम करताना, मी नाही तर माझ्या आपण जर मनात पक्का निश्चय केला की मी नाही तर ते तत्व करतंय, ते आत्मतत्व करतंय, तर असा जर आपण विचार केला आणि त्याची धारणा केली तर आपले सर्वच काही ताणतणाव गळून पडणार आहेत. हीच घटना बाबा मुक्तानंदांच्या संबंधी घडली साधनावस्थेमध्ये. आता पुढे म्हणत आहेत, 2 फूट लांब असलेली ज्योत चमकू लागली तेव्हा सर्वत्र प्रकाश पसरला. जळतो आहे असे आता स्पष्ट दिसू लागले. आता ज्योत दिसते त्यांना आणि त्यांना प्रकाश 2 फूट उंचीचा असा प्रकाश पण दिसला. जळतो आहे असे आता स्पष्ट दिसू लागले, परंतु बाहेरून अग्नीची आच मात्र लागत नव्हती. माझ्या सर्वांगातून चट चट असा आवाज मोठ्या वेगाने येत होता. त्या ज्योतीच्या ध्यानात मी पूर्ण तन्मय झालो होतो, परंतु आत काय चालले आहे याचेही मला पूर्ण भान होते. थोड्या वेळाने त्या अग्नी ज्योतीतून निघणाऱ्या रक्त ज्वालेमुळे मी आतून तप्त होऊन गेलो. मग महागुरुपूजा सुरू झाली. त्यानंतर ध्यान उतरताच ध्यानाची मस्तीही उतरली. पुन्हा बाहेर आलो आणि माझ्या मित्रांच्या म्हणजेच आम्रवृक्षांच्या खाली झोपाळ्यावर बसलो. मला दिसले ते काय होते, कसे दिसले, काय दिसले याचे पुन्हा पुन्हा मनन करू लागलो. अशा प्रकारे जे जे भाव अंतर्यामी उठत होते त्यांचे मनन करीत होतो, त्यांच्या संबंधी विचार करीत होतो. माझ्या ध्यानक्रिया आणि दृष्टांत म्हणजे ध्यानात दिसणारी दृश्ये आठवीत बसत होतो. कोणाला शक्यतो भेटत नव्हतो, कोणाला शिवत सुद्धा नव्हतो किंवा कुणाच्या जवळ बसत देखील नव्हतो. एकटाच बसत असे. पुन्हा त्याच भावाचा उद्भव होणे, अंगप्रत्यंग दुखणे, नाना प्रकारचे चिंतन सुरू होणे, अनंत प्रकारच्या वासना उठणे, तसेच भ्रम झाल्यासारखे वाटणे, यातच सारा दिवस जात असे. त्यांना अनुभूती पण येत होत्या आणि हे म्हणजे जेव्हा ते ध्यानात जात होते तेव्हा त्यांना सर्व अनुभूती एक एक येत होत्या आणि दिवसा त्यांना हे सर्व शरीर भाव, मनाचे भाव हे पण त्रास देत होते. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालल्या होत्या. आता पुढे म्हणतात, बाबूराव रोज आता इथे त्यांनी दिले जी ज्योत आहे, ज्योत आणि ज्योत दिसली आणि त्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण 2 फूट उंचीचा तो प्रकाश. तर हे जी ज्योत आहे ना, हा पूर्ण आपल्याला जे सांगितलं कुंडलिनी शक्तीचा मार्ग मूलाधारापासून सहस्रारापर्यंत, तर ते आहे. तर ते त्यांना दिसलं आणि त्यामुळे ती प्रकाश त्यांनी जाणवला, ती उष्णता जाणवली, पण जळत काही नव्हतं. आणि हे त्यांनी अनुभूती घेतली, ती पूर्ण कशी प्रकाशमय आहे हे पूर्ण अनुभूती घेतली, इतक्या उच्च कोटीच्या अनुभूती. आणि हे त्यांनी अनुभवायचे आणि नंतर ध्यानातनं खाली आल्यानंतर मग त्यांना शरीर भाव, मनाचे भाव हे पण सत्वत होते. म्हणजे डोकं दुखणं, काही वेगवेगळ्या शरीराच्या तक्रारी असतील, ठणकणं असेल, पूर्ण सर्वांग दुखणं, मनाची उद्विग्नता, सगळे कामवासना, विकार, हे सर्व त्यांना हे होत होतं.
अनंत प्रकारच्या वासना, हे सर्व होत होतं. आणि ह्यात सारा दिवस जात असे. म्हणजे किती बेचैन अवस्था आहे, हे पण त्रास आहेत आणि एका बाजूला एवढं मोठं ध्यान आहे. बापरे. त्यानंतर पुढे म्हणतात, बाबूराव रोज पहाटे येत असे आणि रात्री निघून जात असे. रोज पहाटे येत असे आणि रात्री निघून जात असे. माझ्याकडे सकाळी यायचे नाही आणि संध्याकाळी पण. आता हे एकांतात जास्त राहू लागले. कोणाला स्पर्श न करणं किंवा जवळ पण बसू न देणं, कारण ह्या सगळ्या अवस्था होत होत्या त्यांच्या ह्याच्यात. तर ते थोडा एकांत वाढवू लागले. आता बाबूराव रोज पहाटे येत असे आणि रात्री निघून जात असे. माझ्याकडे सकाळी यायचे नाही आणि संध्याकाळी पण दर्शन घेऊन लगेच परत जायचे, असा एक नवा नियम माझ्याकडे येणाऱ्या मंडळींसाठी मी केला आणि तशी पाटी लावून टाकली. माझे नियम आणि माझा स्वभाव येवल्यात सगळ्यांना ठाऊक झाले होते. सर्वजण ते प्रेमाने आणि आदराने पाळत. येवल्यात राहणाऱ्या आणि आजूबाजूच्याही लोकांचे माझ्यावर फार प्रेम होते. मी येवल्यातच लहानाचा मोठा झालो होतो. येवल्यातच मराठी भाषा शिकलो होतो. आता येवल्याजवळच सुकीच्या माझ्या कुटीत माझा पुनर्जन्म झाला होता. येवल्याचे सगळे भक्त लोक रोज संध्याकाळी दर्शनाला येत. कोणी काही घेऊन येत असे. ते संध्याकाळी प्रसाद म्हणून वाटले जात असे. येवल्यात लहान थोर सर्वांचा मी आवडता बाबा होतो. संध्याकाळी सगळे निघून गेले की मी पुन्हा एकदा धूप जाळून माझ्या प्रिय गुरुदेवांचे ध्यान, गुरुमहापूजा करीत असे. थोडेसे गाईचे दूध पित असे. माझी एक आवडती गाय माझ्या पाशी होती. तिचे दूध मला मिळत असे. ध्यानात अनेक प्रकारचे भाव अनुभवाला येत. कधी ज्वलंत लाल ज्योती दिसे, ती पाहता पाहता मी तन्मय होऊन जात असे. कधी उंटाचा भाव, कधी पक्ष्यांचा भाव, कधी आनंद, तर क्षणात क्षोभ आणि चिंता, मलिन विचार, मग गुरुपूजा, असे करता करता ध्यान पुरे होत असे. मग बाहेर येऊन आम्रवृक्षाच्या खाली बसून ध्यानाच्या या अवस्थेबद्दल मी विचार करीत असे. मनात पुन्हा अनेक दोषयुक्त संकल्प उठू लागत. त्यामुळे लोकांनी आता इथे देत आहेत की लोकांपासून ते का दूर राहत होते हे सांगतायत. त्यामुळे लोकांनी माझे दर्शन घेणे आणि माझ्या पायांना, इथे बघा हे देत आहेत की आम्रवृक्षाखाली बसून ध्यानाच्या अवस्थेबद्दल मी विचार करीत असे. मनात पुन्हा अनेक दोषयुक्त संकल्प उठू लागत. त्यांच्या मनात दोषयुक्त संकल्प उठायचे. त्यामुळे लोकांनी माझे दर्शन घेणे आणि माझ्या पायांना हात लावून नमस्कार करणे या गोष्टी मी बंद करून टाकल्या. मला असे वाटे की माझे मन मलिन आहे, हृदयात कुभाव आहे, अंतःकरण अशुद्ध आहे, मी नादान आहे, मायेत गुरफटलेला आहे. दुसऱ्याकडून आपली पूजा करून घेण्याचे पाप मी कशाला करू, असा विचार करून मी चरणस्पर्शही बंद करून टाकला. माझे मन मला म्हणे, अरे तू स्वतःच पूर्ण शुद्ध नाहीस, मग बाबा बनून लोकांना का फसवतोस. लोकांना कधी कधी मी हे बोलून दाखवित असे, पण लोक मानत नसत. माझा मोठेपणा लपविण्यासाठी मी हे सांगतो आहे असे त्यांना वाटे. वास्तविक लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी मी असे बोलत होतो. परंतु भगवान नित्यानंदांकडून मला काहीतरी प्राप्त झाले आहे आणि ते गुप्त ठेवण्याचा माझा हा प्रयत्न आहे, असे लोक बोलू लागले. त्यामुळे रोज दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या आणखीनच वाढली. मी रोज एकांतात नियमाने असे अनेक अनुभव येत. कधी दुःख तर कधी सुख होत असे. अशा प्रकारे हसत हसत रडत रडत माझी यात्रा पुढे चालली होती. आता मी हळूहळू बाहेरच्या लोकांच्या भेटीगाठी कमी करून टाकल्या. कारण कोणी भेटायला आलं की इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी फार होत आणि मग त्या दिवशी ध्यान नीट होत नसे. मनात विचारांची खळबळ होत असे. ध्यानात अडथळे येत. दृष्टांत आणि ज्योतिदर्शनही बंद होत असे. इतकेच नव्हे तर पवित्रताही नष्ट होईल. त्यामुळे ध्यानात येणारे अनुभव त्या दिवशी येत नसत. ध्यानाचे पण आहेत आणि दिवसा त्यांना
वेगवेगळे षड्रिपू पण सतवत होते सगळं काही, आणि त्यामुळे त्यांना पायाला स्पर्श करून घेणं, नमस्कार करून घेणं हे त्यांना चुकीचं वाटू लागलं. कारण मी अजून पूर्ण शुद्ध नाही झालो, मी अजून पूर्ण पुरुष नाही झालो, तर मी फसवू नये म्हणून त्यांनी टाळू लागले. आणि त्यांना एकांत पण हवा होता, ह्या दोन्ही गोष्टी होत्या. तर ह्यासाठी त्यांनी ते केलं. आणि आता इथे देतायत पुन्हा की असं म्हणजे रडत रडत, कधी हसत हसत अशी ध्यानाची साधना होई. कधी कधी विकार त्रास देत असे, त्यामुळे मग जे दर्शन व्हायचं, ज्योती दर्शन, त्या अवस्था त्यांना होत नसे. हे सगळं त्यांनी स्पष्टपणे अगदी दिलेलं आहे की हे किती गोष्ट मोठी आहे की इतकं म्हणजे ट्रान्सपरंट दिलेत सगळ्या गोष्टी, शारीरिक मानसिक सगळे विकार, काम क्रोध सर्व काही येत होतं मनात, हे सर्व काही त्यांनी ट्रान्सपरंट दिले इथे. तर इथे पुढे सांगते, पहिल्या दिवशी मला जी प्रलयादी अनंत दृश्य दिसली आणि दिव्य तेजपुंज ज्योतीचे दर्शन झाले, त्या कशाचीही त्यावेळी मला माहिती नव्हती. या साऱ्या शक्तिपातामुळे घडणाऱ्या प्रक्रिया आहेत हे नंतर समजले. परमगुरूचा पूर्ण अनुग्रह अथवा सिद्ध कृपा किंवा शांभवी समावेश म्हणजेच शक्तिपात. अनुभवी लोक याला कुंडलिनी जागरण म्हणतात. आम्रवृक्षाखाली मला जे अनुभव आले होते ते श्री गुरुकृपेमुळेच आले होते. गुरुदेव नित्यानंदांचा तो पूर्ण प्रसाद होता. मला हे अनुभव भगवान नित्यानंदांच्या कृपेनेच आले होते आणि मला पादुका आणि शाल देऊन मंत्राचे रहस्य समजावून सांगून तो जो कृपारूपी प्रसाद त्यांनी दिला होता त्याचाच हा परिणाम होता. हे ज्ञान जर मला तेव्हा अवगत असते तर त्या दिवशी झालेल्या क्रियांना एक वेगळेच अमृतरूप प्राप्त झाले असते. काही दिवसांनी जेव्हा मी नागदला गेलो आणि तिथे एका ग्रंथात याविषयी थोडेसे वाचनात आले तेव्हा समजले की हे जे काही घडले तो नित्यानंदांचाच कृपा प्रसाद होता. आता ते त्यांना ज्या अनुभूती आल्या त्या संदर्भात सांगतायत, कारण ते म्हणाले हे सगळं अद्भुत आहे ना, दिवसा असं सगळं आहे, देहभान शरीर मनाचं सगळं काही तगमग सगळं काही, आणि रात्रीला असं सगळं काही आहे, काय हेलकावे. आणि त्यामुळे ते गोंधळून गेले होते आणि चिंतन म्हणजे ध्यानात जायचे, हे सगळं अनुभवायचे. आंब्याच्या झाडाखाली ते म्हणायचे माझे साथी आहेत, ते मित्र, त्या झाडाखाली चिंतन, हे काय दिसलं पण उलगडा लागत नसेल. तर आता जे प्रलयाचं दृश्य दिसलं होतं त्याचा उलगडा त्यांना नागदच्या ठिकाणी लागला. त्या संदर्भात ते सांगतात. हे वाचन झालं की आपण मग थांबू. आता ते सांगतायत की आमच्या संतांनी इथे देत आहेत की काही दिवसांनी जेव्हा मी नागदला गेलो आणि तिथे एका ग्रंथात याविषयी थोडेसे वाचनात आले तेव्हा समजले की हे जे काही घडले तो नित्यानंदांचा कृपा प्रसाद होता. आमच्या संतांनी हे अनुभव आपल्या काव्यातून गूढ भाषेत समजावून सांगितले आहेत. ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, जनार्दन स्वामी इत्यादी महानुभाव संतांनी यांचे वर्णन केले आहे. सिद्ध ज्ञानी ऋषीमुनींची वचने म्हणजे मानव मात्रासाठी प्रगट झालेले पूर्ण सत्य परमात्म दर्शन होय, ही गोष्ट खरी आहे. काय म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, जनार्दन स्वामी इत्यादी महानुभाव संतांनी यांचे वर्णन केले आहे. सिद्ध ज्ञानी ऋषीमुनींची वचने म्हणजे मानव मात्रासाठी प्रगट झालेले पूर्ण सत्य परमात्म दर्शन होय, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी परमात्मा आणि जीवात्मा यांचा पूर्ण विचार करून साधनाद्वारा संशोधन करून सत्य तेच लिहिले आहे. त्यांनी परमात्मा आणि जीवात्मा यांचा पूर्ण विचार करून साधनाद्वारा संशोधन करून सत्य तेच लिहिले आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्या संतांची ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या अनुभूतीतून संशोधन करून केलेली आहे. असंच भावना पूर्ण शास्त्र आहे, पूर्ण सायन्स आहे त्याच्यामध्ये, कारण अनुभूतीचं शास्त्र आहे ते. आणि फक्त श्रद्धा नाहीये तर शास्त्र आहे ते. आपलं अध्यात्मशास्त्र हे पूर्ण 100% सायन्स आहे.
तर कारण त्यांच्या अनुभूती आहेत आणि अनुभूती ह्या सत्य असतात आणि संशोधन करून त्यांनी ते एक एक शब्द, एक एक अभंग, एक एक ओव्या त्यांनी रचलेल्या आहेत. आता हे आणि ह्याला बाबा मुक्तानंदनी घेतल्या त्या अनुभूती. आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण 6वा अध्याय योग गर्भ योग विज्ञान अध्यायामध्ये आपण पाहिलं की कुंडलिनी जागरण पूर्ण क्रिया माऊलींनी दिलेली आहे आणि तेव्हा दिले की सुरुवातीला शरीरातले सगळे विकार आणि सगळे दोष बाहेर उफाळून येतात. तीच इथे क्रिया ह्यांच्या बाबतीत होते. दोन्ही घटना एका वेळेला होत आहेत, अनुभूती पण आणि उफाळून जाणं पण, सगळे मला दोष बाहेर निघणं हे होतं. तर आणि हेच ज्ञानेश्वरीत वाचलेलं आपल्याला बाबा मुक्तानंदांना जे अनुभव सांगतात त्याच्यात ते पूर्णतः पक्क होतंय की असं घडतं. आता आणि त्यामुळे बाबा मुक्तानंद सांगतात की हे आपले ज्या संतांनी जे जे लिहिलेलं आहे ते पूर्ण सत्य आहे आणि साधनाद्वारा संशोधन करून सत्य तेच लिहिलं आहे, सत्य तेच लिहिलेलं आहे. हे मोठी गोष्ट आहे. साधकाच्या कमी जास्त अधिकारानुसार कुणाला हे अनुभवाला येते तर कुणाला येत नाही. सिद्धयोगाच्या पुजारी मंडळींचे अनंत अनुभव आहेत. हे अनुभव कुठे ऐकायलाही मिळत नाहीत आणि वाचायलाही मिळत नाहीत आणि मिळालेच तर त्यांची भाषा मोठी गूढ असते. त्यांचा अर्थ सांगायला कोणी साधनसिद्ध साधकही मिळत नाही. त्यामुळेच साधनेच्या विचित्र गतीच्या चमत्कारिक प्रक्रिया साधकांना समजत नाहीत. मन भयभीत होऊन साधना सुटते. बाबाजी साधनेला बसल्याबरोबर एक सर्पदंश करायला येतो. बाबाजी मी जेव्हा साधनेला बसतो तेव्हा एक नग्न स्त्री समोर येते. मग मला भीती वाटते. बाबाजी साधनेच्या वेळी मनात दुष्ट विचार येतात असे कितीतरी साधकांकडून मी ऐकले आहे. अशा अनेक अडचणी साधकासमोर उभ्या राहतात. हे आता सगळं असं विचित्र होत असेल तर किती भयभीत अवस्था आहे. कोण आपल्या समोर अशी एखादी स्त्री येते तर वाटेल ना माझ्या मनातलंच विषय वाचना समोर आली किंवा असंच होणार ते, किंवा साप चावला तर एखादी भीती लहानपणची समोर आली का काय. तर असं आहे. तर इथे सांगतायत ते उदाहरण देत आहेत की असं अनुभव येतात साधकांना आणि मग ते भयभीत होतात, साधना सोडतात. मग पुढे सांगतायत साधना काळात सिद्ध योगेश्वर प्रेरित पारमेश्वरी शक्तीच्या साधना काळात सिद्ध योगेश्वर प्रेरित पारमेश्वरी शक्तीच्या अनुकंपेमुळे होणाऱ्या अनंत क्रियांची साधकाला कधी कधी भीती वाटते. त्याला भ्रम होतो आणि तो साधना सोडून देतो. साधना मार्गाचे पूर्ण ज्ञान नसणे हे याचे मुख्य कारण आहे. अज्ञानाने स्वतःची साधना सोडून दुसऱ्यांनाही तो भयभीत करतो आणि हा मार्ग चांगला नाही, त्यामुळे तुमचे डोके बिघडून जाईल, तुम्हाला वेळ लागेल असे दुसऱ्यांना सांगू लागतो. उदाहरण म्हणून गेल्याच वर्षाची एक गोष्ट सांगतो. आता इथे देत आहेत की एकतर कोण मार्गदर्शन करणारं नसतं इतर कोण मार्गदर्शन करणारही नसतं आणि त्यामुळे सगळ्याच गोंधळ उडतो त्या साधकाच्या जीवनात आणि मग तो सोडून देतो. इतरांना पण सांगतो बाबा या नादी लागू नका, किंवा इतर लोक त्याला सांगतात की याला तुला वेळ लागेल तर बस कर. तर ह्या पद्धतीने आता त्या संदर्भातला एक अनुभव आहे सांगतायत. माझ्या एका सिद्ध विद्यार्थ्याला होणाऱ्या क्रिया एका स्वामी महाशयांनी पाहिल्या. स्वामी महाराज स्वतःला पूर्ण आणि सर्व साधन संपन्न समजत होते. ते या विद्यार्थ्याच्या मागे लागले. त्याला एकांतात गाठून ते म्हणाले, अरे अरे तू तर फार मोठी चूक करून राहिला आहेस. हा काही योग बीग नाही बाबा. मी तुला वेळेवर सावध करतो आहे, कारण मी तर पूर्ण समाधी साधली आहे, पण तुझ्यासारखे मला काहीही होत नाही. थोड्या दिवसांतच तू पागल तरी होशील किंवा मरून जाशील. मग त्याला आणखी घाबरविण्यासाठी स्वामी म्हणाले, थोड्याच दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे, नाहीतर 1-2 महिन्यात तू पुरा वेडा तरी होऊन जाशील. त्या विद्यार्थ्याने मला पत्र लिहून कळवले की बाबाजी इकडे एक स्वामी अशा प्रकारे सांगून मला घाबरवतात आणि सांगतात की ही गोष्ट शर्मा बाबूंना, जे सिद्धयोगाचे उत्तम जाणकार आहेत, त्यांना सांगू नकोस. मी हे पत्र काही महिने तसेच ठेवून दिले. त्यानंतर उत्तर लिहिले की प्रिय सिद्ध विद्यार्थी बंधू, आता तुमची मुदत तर संपून गेली आहे. 2च्या ऐवजी 4 महिने झाले. तुमची साधना ठीक चालली आहे.
इतकेच नव्हे तर तुमच्या साधनेचे प्रकारही उत्तरोत्तर बदलत गेले आहेत. मन आनंदाने भरून जाते. ही आपली अनुभूती तर फारच छान आहे. आपण साधनेचे फल प्राप्त करून आनंदात राहा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, स्वामी महाराज जर कधी भेटले तर त्यांच्या तब्येतीची आणि डोक्याची नीट तपासणी करून घ्या आणि डॉक्टर काय रिपोर्ट देतात तो लक्षपूर्वक वाचा. मग त्यांना सांगा, वा वा ज्ञानी स्वामी महाराज, 2 महिन्यात मी मरून तरी जाणार किंवा पुरा मेंटल केस तरी होणार अशी आपली भविष्यवाणी होती, परंतु तसे काही झाले नाही. यामुळे मला असे वाटू लागले आहे की तुम्ही दुसऱ्याचे अन्न फुकट खाता आणि स्वतः कधीही न पाहिलेल्या गोष्टींचा देखावा करता, विद्वत्तेचे प्रदर्शन करून कमाई करता आणि अभ्यास न करता फार मोठे अभ्यासू असल्याप्रमाणे गोष्टी करता. मला वाटते तुम्हाला नक्की वेड लागणार. एक तर डोके फिरल्यामुळे, नाही तर शिष्यवृंदांच्या विवेकहीन प्रशंसेमुळे किंवा लेक्चरबाजीमुळे असो. असे प्रसंग आले की मानव साधन भ्रष्ट होऊन जातो. म्हणून अनुभवपूर्ण ग्रंथ आणि अनुभवी संत यांची आपल्याला फार गरज असते. म्हणून अनुभवपूर्ण ग्रंथ आणि अनुभवी संत यांची आपल्याला फार गरज असते. आता इथे शिष्याचा अनुभव आहे की त्याने साधना सुरू केली आणि त्याच्यामध्ये पण क्रिया सुरू झाल्या. काही मग तेव्हा शरीराच्या हालचाली होतात, काही बऱ्याच क्रिया होतात. तर हे त्याच्या समोर असलेले एक ध्यानामध्ये पण त्यांची पण गती चांगली असलेली त्यांना घाबरवलं की बाबा रे, मी तर समाधी गाठलेली आहे, तुझ्या ज्या हरकती होत आहेत त्या काय मला योग्य दिसत नाहीये, तुला वेळ लागेल किंवा मरून जाशील. आणि कालावधी पण दिला की 1.5 ते 2 महिन्यात तुझं एकतर वेळ लागेल किंवा मरशील. तर हे पत्र लिहून बाबांना पाठवलं. बाबांनी त्याचं उत्तर 4 महिन्यांनी दिलेलं आहे. कारण बाबा हे अंतर्ज्ञानी आणि त्यांना काय करायचंय, साधकाला कशा पद्धतीने प्रेरणा द्यायची, मदत करायची, ते ध्यानातून त्याला सगळं करणारच. तर त्याच्यामुळे बाबांना त्या मुलाने पत्र लिहून कळवलं आपल्या गुरूंना की असं असं चालू आहे, मला तो घाबरवतोय. आणि त्याने त्याची साधना सुरू ठेवली. आणि 4 महिन्यांनंतर मग बाबांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये तुझी साधना व्यवस्थित आहे, तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आता 2चे 4 महिने झाले आहेत आणि तुझं जे चालू आहे तसंच पुढे चालू ठेव, हेही त्याला सांगितलं. तर इथे त्यांनी आपल्या सर्वांसाठीच आहे तो संदेश. इथे त्यांनी हे पण केलंय की बाबा त्या कधी भेटलेच तुझे ते सिद्ध पुरुष, तर त्यांना सांग की तुमचं डोकं तपासा किंवा काय. आणि इथे मुख्य इशारा केलाय की अनेक जण अशा पद्धतीने खूप साधन करत असतात. त्यांना जो अहंकार आहे किंवा पांडित्याचा अहंकार, आणि ह्यामुळे मग ते इतरांना सुद्धा अयोग्य मार्गदर्शन करतात. तर अशांपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. त्यामुळे इथे दिले अनुभव सिद्ध ग्रंथ आणि अनुभव सिद्ध संत यांचं जीवनात असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ही पुन्हा दक्षता, खबरदारी पण सांगितलंय. अनुभव सिद्ध ग्रंथ आणि अनुभव सिद्ध संत दोन्ही आपल्या आयुष्यात